दिवस आधीच ठरलं होतं की या संडेला आम्हाला जायचं आहे अजनसऱ्याला श्री संत भोजाजी महाराजांच्या दर्शनासाठी। मग काय संडेला पटापट उठले, घरचे सगळे कामं आवरले आणि सुमारे 11-11:30च्या दरम्यान आम्ही निघालो अजनसऱ्यासाठी। आता तिथे पोहोचलो, गेल्यानं आता महाराजांचं दर्शन घेतलं। आता जाताना तर पाऊस भरपूर लागला, पण तिथे पोहोचल्यानंतर ना थोडाफार कमी होता। त्या दर्शन वगैरे घेतलं। आता जेव्हा आम्ही गेलो ना तेव्हा खूप जास्त गर्दी होती, खूप म्हणजे खूप जास्त, आणि लाईनीत सुद्धा आम्हाला थोडासा वेळ लागलात। आणि विठू बघा तिथे सुद्धा खूप मस्ती करत आहे, आणि तो माझी कॉपी बघा कशी करतो। आता मी डोक्यावरची केस सरकवत होती तर तो सुद्धा तसाच करायला लागला, टकलू। किती क्यूट दिसतो ना माझं पिल्लू। मग त्याला भूक लागली होती तर त्याने 2-3 बिस्किट खाऊन घेतले आणि नंतर दर्शन वगैरे करून तिथे छानपैकी 50 रुपये थाळीने भोजन मिळतं, तिथे जेवण करायला गेलो। तिथून जेवण करून आला तर याचे कपडे वगैरे खराब झाले होते ते मी चेंज करून दिले। आम्ही थोडा वेळ बसलो तिथे ध्यान करत, आणि मुलं बघा अशी खेळत होते। सर्वचे सर्व मुलं ना इथे मस्तीला लागले होते, कारण ती जागा सुद्धा भरपूर आहे आणि मनमोकळं खेळता सुद्धा येते। मग मुलं अर्धा 1 तास खेळली, तोपर्यंत मी बघा हे छोटे छोटे देवांचं दर्शन देत तुम्हाला छान गणपती बाप्पा, राधाकृष्ण आणि हे 2-3 महाराज ज्यांचं मला नाव नाही माहिती, पण खरंच खूप छान मंदिर आहे। आता पावसाळा असल्यामुळे तेवढी काही फारशी गर्दी नव्हती आणि दुकानातही गर्दी थंडीच होती। आणि हे बघा महाराजांचं लाईव्ह दर्शन। आता मस्त असा संडे ना देवापाशी एन्जॉय करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला। आणि इकडे बघा हे डोंगर दड्या, मस्त असं वातावरणाचा आस्वाद घेऊन आम्ही आलो घरी। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये। तुम्हाला तर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब।